मी संस्थेचं लायसन्स दिलंय, मार्केट कमिटीपर्यंत संस्थेचं रजिस्ट्रेशन वगैरे दिलंय, पण अजून आम्हाला वरून काही सांगितलं नाही. पण नाही का या ठिकाणी नाही, आज काही तसं दिसून येत नाही. उलट 100 ते 200 ने मायनस वाटतं. आणि जर शेतकऱ्यांचं हित आणि जे उत्पन्न आहे, जिथे शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात तोटा आहे, तर त्या ठिकाणी त्यांनी हा सर्रास खरेदी करून आणि गव्हर्नमेंटने ताब्यात घेतला पाहिजे, तरच कुठेतरी शेतकऱ्यांना 2 पैसे त्याचा फायदा होईल. लायसन्स दिलं आणि मार्केटमध्ये भाग घेऊन आणि कांदा घ्यायला सांगितलं, पण आता ते सांगतायत CWCचे आम्हाला गाईडलाईन नाहीत, आम्ही माल कसा घ्यायचा, काय करायचं. नाफेड खरेदीची घोषणा हवेतच, खरेदीदार गायब, शेतकऱ्यांची थट्टा सुरू. उमराणे. केंद्र शासनाने नाफेड मार्फत कांदा खरेदीची घोषणा केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारपासून खरेदी सुरू करण्याचे निर्देश दिले. मोठमोठे फलक बाजार समित्यांमध्ये झळकले. मात्र प्रत्यक्षात खरेदीदारांचा पत्ताच नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अक्षरशः फसवणूक होत असल्याची भावना व्यक्त केली जाते. चालू वर्षी केंद्र शासनाने नाफेड व NCCF या संस्थेच्या माध्यमातून 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी 1580 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे दरही ठरवण्यात आले आहे. नाफेड खरेदी सुरू होणार या आशेवर हजारो क्विंटल कांदा बाजार समित्यांमध्ये दाखल झाला. 2 पैसे जास्त मिळतील, कांद्याला आधार मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी वाहतूक खर्च करून माल बाजारात आणला. पण बाजार समितीत नाफेडचे प्रतिनिधी फिरकलेही नाहीत. त्यामुळे घोषणा आधी आणि तयारी नंतर असा कारभार सुरू आहे का, असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेड खरेदीचे मोठमोठे फलक लावण्यात आले आहेत. मात्र त्यावर शेतकऱ्यांना सर्वात महत्त्वाची असलेली खरेदीची किंमतच नमूद करण्यात आलेली नाही. दर किती मिळणार याची माहिती नाही, पण कोजळी, बुरशी, सफेद डाग, साईज रजिस्ट्रेशन आणि इतर अनेक अटींचा भडीमार करण्यात आला आहे. अनेक शेतकरी अजूनही कागदपत्रे, नोंदणी आणि निकषांच्या संभ्रमात आहेत. खरेदी सुरू होण्याची तारीख जाहीर झाली, पण प्रक्रिया काय, नियम काय आणि अंतिम निर्णय काय याबाबत स्पष्टता नाही. नाफेडच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला असता अद्याप वरिष्ठांकडून अंतिम सूचना मिळालेल्या नाहीत, असे उत्तर मिळत आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की सूचना नसताना खरेदी सुरू होणार असल्याच्या घोषणा कशाच्या आधारावर करण्यात आल्या? एकीकडे कांद्याचे दर कोसळले आहेत, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे, तर दुसरीकडे खरेदीच्या नावाखाली संभ्रम आणि प्रतीक्षाच त्यांच्या वाट्याला येत आहेत. नाफेडचा खरेदीचा गाजावाजा झाला, पण प्रत्यक्ष खरेदीचा पत्ता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सुरू आहे का, असा संतप्त सवाल आता कांदा उत्पादक शेतकरी विचारत आहेत. शासन आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने भूमिका स्पष्ट करून प्रत्यक्ष खरेदी सुरू करावी, अन्यथा शेतकऱ्यांचा रोष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. S9 TV न्यूज साठी शरद पवार, चिंचवे, उमराणे. तुमचं नाव सांगा ना. तुमचं नाव. आज खरं तर नाफेडची खरेदी आदेश दिलाय का शासन किंवा आम्ही संस्थेचं लायसन्स दिलंय, मार्केट कमिटीपर्यंत संस्थेचं रजिस्ट्रेशन वगैरे दिलंय, पण अजून आम्हाला वरून काही सांगितलं नाही. परंतु आज तर शासनाचे असा निकष होते की जाऊन शुभारंभ करावा आणि खरेदी करावा. मग आपण खरेदी लिलावात नाही करायला लावली, आम्हाला मार्केटात सेंटर उभं राहिलं. मग आता कशा पद्धतीने या ठिकाणी खरेदी करतात तुम्ही? खरेदी चालू नाही केली. का बरं चालू नाही? वरून अजून आम्हाला यांच्यासाठी वेगळे वाहन लागणार आहेत का, की यांचं असं म्हणणं शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जी मीटिंग झाली, दोघं आमदार महोदय, मंत्री महोदय यांच्या उपस्थितीत, त्याच्यात मार्केट कमिटीला असे आदेश देण्यात आलेले आहे की ज्या या सोसायटींना नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून यांना खरेदी करायची, तर त्या सोसायटींना मार्केट कमिटीने टेम्पररी लायसन्स द्यावं खरेदीसाठी. त्याच्यात आपल्याकडे रविवार सायंकाळपर्यंत आणि आज सकाळपर्यंत 2 सोसायटींचे अर्ज आलेले आहेत. त्यांना आपण सांगितलेले तुम्ही खरेदी चालू करा, तर त्यांना असे आदेश देण्यात आलेले आहे की तुम्हाला ऑक्शनमध्ये खरेदी करता येणार नाही. तुम्ही तुमच्या ग्रेडिंग प्रमाणे तुम्हाला जसा माल लागतोय 30 mm पासून तर 70 mm पर्यंत तो तुम्ही बघायचा. त्या शेतकऱ्याला आजच्या नाफेड आणि NCCFचे जे काही रेट आहे त्या रेटप्रमाणे शेतकऱ्याला जर वाटलं तर तो माल द्यायचा, तर तो माल इथं घेतल्यानंतर तो डायरेक्ट खळ्यात
विदाऊट वांदा किंवा तुम्हाला इथं घेतल्यानंतर तो पूर्णतः तिथं खाली करावा लागेल. तिथं तुम्हाला कुठल्याही प्रकारचे काही निकष टाकता येणार नाहीत असे त्यांना आदेश शुक्रवारी देण्यात आले. परंतु आमदार मोद्दा यांनी ज्यावेळेस मीटिंग घेतली त्यावेळेस त्यांनी असंही सांगितलं की ग्रेडिंगमध्ये एक छोटा मीडियम टाईप पण कांदा चालेल आणि मोठा पण चालेल. तेच सांगितलं ना, 30 mm पासून 70 mm पर्यंत या ॲव्हरेजमध्ये सर्व कांदे तिथं ऍक्सेप्ट केले जाते. परंतु शुभारंभ तर आज होणार होता, आजच खरेदी होणार होती. आज तसाही कुठल्याही या ठिकाणी शेतकरी प्रतीक्षेमध्ये आहेत. अजून कुठलीही खरेदी या ठिकाणी सुरू झालेली दिसून येत नाहीये. मोठ्या प्रचंड प्रमाणे शेतकरी या ठिकाणी प्रतीक्षा करतायत. जे 2 जण सोसायटीवाले आहेत त्याच्यातले एक रोहित देवरे आहेत की त्यांनी आपल्याकडे लायसन्सची मागणी केलेली आहे. आपण त्यांना लायसन्स इश्यू केलेला आहे, पण अजूनपर्यंत त्यांच्या म्हणण्यानुसार मी त्यांच्याशी केव्हाचा बोलतोय तशा पद्धतीत त्यांना कांदा इथं दिसत नाही. जसा CWC आणि नाफेड NCSFला ज्या ग्रेडिंग प्रमाणे कांदा पाहिजे तसा अजून त्यांना डोळ्याला निदर्शनास आलेलं नाही. आज कांद्याची बाजारभावाची काय पोझिशन? बाजारभावाची परिस्थिती अशी आहे, सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्यांना अवगत आहे. ऑलरेडी परिस्थिती पावसाळी असल्यामुळे पावसाळी परिस्थिती होती, त्यामुळे जे उत्पन्न आहे ते 99% बाधित उत्पन्न आहे. आणि जर सरकारला माल घ्यायचाच होता तर शेतकऱ्यांचं हितच पाहायचं होतं, तर त्या सरकारने जे बाधित कांदे ज्याचा प्रॉब्लेम आहे शेतकऱ्यांचं हित बघता बाधित कांद्याची खरेदी केली पाहिजे होती. व्यापारी आज बी एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आहे, तो माल 1800 ते 2000 ते 2200 पर्यंत आज रोजी व्यापारी खरेदी करत आहे. परंतु जो माल बाधित आहे, ज्याची अडचण शेतकऱ्यांना आहे, ती अडचण खऱ्या अर्थाने ती जो बाधित माल आहे, खराब माल आहे त्याची आहे. ऑलरेडी व्यापारी खरेदी केलेला माल हा एक्सपोर्ट क्वालिटीचा आज बी 15 ते 18 दिवसात 20-22 रुपये विकतो आणि सरकारचा भाव 1580 रुपये आहे. तर सरकारने याच्यामध्ये शेतकऱ्यांचं जर हित बघायचं असेल तर त्यांनी 100% ॲव्हरेजमध्ये माल खरेदी करून तो कांदा त्यांनी समुद्रात टाकावा, नाही तर कुठे टाकावं त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. पण खऱ्या अर्थाने जर शेतकऱ्यांचं हित आणि जे उत्पन्न आहे जिथे शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात तोटा आहे तर त्या ठिकाणी त्यांनी हा सर्रास खरेदी करून आणि गव्हर्नमेंटने ताब्यात घेतला पाहिजे, तरच कुठेतरी शेतकऱ्यांना 2 पैसे त्याचा फायदा होईल. शुक्रवारच्या बाजारभावात आणि आजच्या बाजारभावात काही चढ उतार जाणवतो का? सरासरी जे भाव आहेत शुक्रवारी जे भाव होते तेच आज पण आहेत आणि कांद्यामध्ये देशावर मागणी नाही, पुरवठा भरपूर आहे. तशी मागणी नसल्यामुळे थोडंफार बाजारभावामध्ये 100 रुपयाची घसरण झालेली आहे. आणि तसेच एक्सपोर्टमध्ये जो माल जातो त्याच्या ते युद्ध बंद स्थितीमुळे कंटेनर मिळण्यासाठी व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात भाडं आकारलं जातं आणि कंटेनर उपलब्ध होत नाही. ज्या पद्धतीने एक्सपोर्टला माल गेला पाहिजे त्या पद्धतीने जात नाही, त्याच्यामुळे बाजारावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. आणि शुक्रवारपेक्षा आवक मध्ये काही वाटतो का बदल? ऍक्च्युली शुक्रवारपेक्षा आजची आवक साधारणतः 200 ते 400 वाहन मिनिमम मॅक्झिमम जास्त आली आहे. परवालाच मीटिंग झाली होती मंत्री महोदय कलेक्टर साहेबांकडे. तिथं त्या ठिकाणी जो निर्णय घेतला गेला, गव्हर्नमेंटने माल सोमवारपासून परचेस केले, त्या हिशोबाने शेतकऱ्यांनी आज आवक केली आहे. पण लगेच कुठल्याही ॲक्शन होत नाही. गव्हर्नमेंटने जो निर्णय घेतला त्याचं सर्क्युलर, पत्र, कायदेशीर प्रोसेस, डॉक्युमेंटरी प्रोसेस ह्या करायला टाईम लागतो. म्हणून शेतकऱ्यांनी कुठल्याही बुलतापाला बळी न पडता शांततेत टप्प्याटप्प्याने माल विकावं अशी मी व्यापारी बांधवांच्या तर्फे विनंती करीत आहोत. नाव सांगा. श्रीराम पवार. कुठून आले? सौंदाने. कांदे आणलेले आज कसं बघता तुम्ही? एकीकडे शासनाने आज कांदा खरेदी नाफेड मार्फत कांदा खरेदी करण्याचं आश्वासन दिलेलं होतं आणि आज त्याच प्रमाणात बहुतेक शेतकरी या ठिकाणी प्रचंड गर्दी केलेली आहे. आज आवकही वाढलेली आहे की शेतकऱ्यांना कुठेतरी प्रतीक्षा होती की आज नाफेड मार्फत कांदा खरेदी केला जाईल आणि 2 पैशाचा कुठेतरी फायदा होईल. परंतु आज तसं काही दिसून येत आहे का या ठिकाणी? नाही, आज काही तसं दिसून येत नाही. उलट 100 ते 200 ने मायनस वाटतं काय हप्त्यापेक्षा. त्यांनी आज वाढायला पाहिजे होतं, अशी म्हणजे खरेदी केला पाहिजे होता. आज शेतकऱ्यांना त्याच्यामुळे असं वाटलं होतं नाफेड उतरणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी या ठिकाणी ट्रॅक्टर, पिकअप जे असेल त्या साईड इथे आणले आणि इथे बघितलं तर मागच्या हप्त्यापेक्षा 100-200 ने माल डाऊन आहे. माझे नाव शेतकरी गणेश अशोक ठाकरे. कुठून आला? राहणार निंबोळा, तालुका देवळा. कांदे आणले काय सांगाल? आज खरेदी होणार होती नाफेड मार्फत, परंतु आज सर्व शेतकऱ्यांची या ठिकाणी निराशा चेहऱ्यांवरती दिसत आहे. काय नक्की सांगाल? बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षा होती शेतकऱ्यांना की सोमवारी नाफेडची खरेदी चालू होणार, पण प्रत्यक्षात आज तसं काही कोणी त्यांचा प्रतिनिधी किंवा कोणी खरेदीसाठी आलेलं नाही. आणि साहेबांना विचारलं, सचिव साहेबांना, त्यांनी तशी माहिती दिली की आज कोणी नाफेडचं या ठिकाणी प्रतिनिधी कोणी आलेलं नाही आहे. बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती की सोमवारी मार्केट वाढेल आणि शेतकरी आता मेटाकुटीस आलेला आहे. बऱ्याच दिवसापासून मागच्या
काही दिवसामध्ये जो पाऊस झाला त्या पावसामध्ये कांदा बाधित झालेला आहे आणि तो कांदा आता चाळीत टिकणं अशक्य आहे. त्याच्यामुळे शेतकरी तो कांदा विक्रीस आणतोय. काही चांगले कांदे विक्रीस येत आहेत, पण शेतकऱ्यांना अपेक्षा होती की मार्केट वाढेल, पण तसं काही या ठिकाणी दिसत नाही आणि शासन शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करतंय. नक्कीच. बऱ्याच दिवसापासून तेच सांगते की नाफेड चालू होणार आहे आणि इथून मागे शिवार खरेदी होत होती, पण ती शासनाने आता बंद केली. पण बंद करत असताना सुद्धा मार्केटमध्ये तसं कोणी आज दिसत नाहीये. आज बरेच लोक ट्रॅक्टर घेऊन आलेले, पण त्यांना आज तोटा होतोय आणि शासनाने याचा विचार करावा व शेतकऱ्याला प्रोत्साहनपर अनुदान द्यावं किंवा लवकरात लवकर नाफेडची खरेदी चालू करावी. धन्यवाद. दादा नमस्कार, S9 न्यूजमध्ये मी तुमचं स्वागत करतो. दादा, खरं तर बघायला गेलं तर आज शासनाने नाफेड मार्फत कांदा खरेदी सुरू करण्यासाठी एक आश्वासन त्या ठिकाणी काल मीटिंगमध्ये दिलेलं होतं. परंतु आज जर बघितलं तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडचे खरेदीदार कुठेही दिसून आलेले नाही आहे. खरं तर त्यांना नेमकी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून लायसन देण्यात आलेले आहेत का? जर दिलेले असतील तर मग आता नक्की त्यांची पुढची प्रोसेस कशी आहे? आता कुठं काही नक्की इथं खरेदीदार दिसत नाहीये, काय नक्की सांगायला ते? परवा 6 तारखेला शनिवारी कलेक्टर ऑफिसला जी मीटिंग झाली त्या मीटिंगला स्वतः भुजबळ साहेब, भुसे साहेब, हिरवाळ साहेब, आमचे आमदार महोदय डॉक्टर राहुलदादा आहेर, त्यानंतर खासदार ताई आणि कलेक्टर साहेब सगळे अधिकारी उपस्थित होते. त्या मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे आम्ही जे NCCFच्या लोकांनी आमच्याकडे ज्या 3 संस्थांनी ॲप्लिकेशन केले त्या तिघांनाही आम्ही लायसन्स दिलं आणि मार्केटमध्ये भाग घेऊन आणि कांदा घ्यायला सांगितलं. पण आता ते सांगतायत CWCचे आम्हाला गाईडलाईन नाहीत, आम्ही माल कसा घ्यायचा, काय करायचं, हे ग्रेडिंगचा विषय आणि या सगळ्यामुळे त्यांनी आज मार्केटमध्ये माल खरेदी केला नाही. तरी आमचे व्यापारी जे आहेत हे सुद्धा शेतकऱ्याला उच्चांकी भाव देऊन आणि चांगल्या प्रकारे शेतकऱ्याला कसं हे मिळेल याच्यासाठी प्रयत्न करत आहेत. आमच्याकडे आज व्यापाऱ्यांनी जवळपास 1680 रुपयाने हायेस्ट माल घेतला आहे आणि मिनिमम काहीतरी 1250 रुपयापर्यंत माल गेलेला आहे. NCCFचा रेट जरी 1580 असला पण त्यांना आम्ही वाव दिल्यानंतर सुद्धा त्यांनी खरेदीमध्ये भाग घेतला. खरं तर 1580 प्रमाणे जे प्रति क्विंटल खरेदी करण्यासाठी सांगितलेले त्याच्यावरती शेतकरी नाराज आहे. याच्यावरती आपली भूमिका काय? आता NCCFचा रेट जो आहे तो त्यांनी ठरवायचा आहे, पण आमची अशी भूमिका आहे का शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा खरोखर योग्य भाव मिळाला पाहिजे आणि ते मार्केटमध्ये जेव्हा येतील, आमदार महोदयांनी तेच सांगितलं, तर तेव्हा आपोआपच मार्केटमध्ये कांद्याचा रेट वाढेल आणि सर्वांना एक फेअर कॉम्पिटिशन झाली तर फायदा हा प्रत्येकाला आहे. आणि आमची भूमिका तीच आहे, शेतकरी जगला तरच सगळं काही होईल, मार्केटचाही फायदा होईल, शेतकऱ्याचा होईल, व्यापाऱ्यांनी सगळी क्रय शक्ती वाढेल. त्यामुळे आम्ही पूर्ण सहकार्य करायला तयार आहोत. खरेदी केंद्रावर जर बघितलं तर ती नोंदणी कशा पद्धतीने किंवा त्याची क्रिया कशा पद्धतीने होणार आहे, काही त्याच्याबद्दल काय सांगा? आता ते लोक त्या गोष्टी आम्हाला पूर्ण सांगत नाही, पण ते सांगतात बा हा माल जो आहे आम्हाला ग्रेडिंगमध्ये आमच्या ह्याच्यात बसत नाही. आता त्यांनी परवा 3 ट्रॅक्टरमधून 10-10 किलो माल घेतला, त्याच्यात 24 कांदे निवडून काढले. आता त्यांच्या गाईडलाईन्स काय ते त्यांनी ठरवावं. पण आमची शेतकऱ्यांची पण आणि मार्केट कमिटीची पण हीच इच्छा आहे का शेतकऱ्याला योग्य भाव मिळाला पाहिजे. आज नाफेड मार्फत कांदा खरेदी सुरू होणार होती, परंतु तसं कुठेही या ठिकाणी दिसून आलेलं नाही. आपले नक्की काय विचार आहे याच्यामध्ये? खऱ्या अर्थाने या ठिकाणी सर्व शेतकरी बंधूंची नाराजी पाहता या ठिकाणी नाफेड, NCCF आणि CWC यांचा समन्वय या ठिकाणी दिसून येत नाहीये. त्या नाफेडच्या केंद्रावर गेल्यानंतर रजिस्ट्रेशनसाठी थंब लागतो, खाली करण्यासाठी त्या ट्रॅक्टरवाल्याचा थंब घ्या, त्याच्यामध्ये त्यांची ग्रेडिंग करण्याची पद्धत, या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर एकंदरीत या मार्केटमध्ये आजच्या पद्धतीने एकही ट्रॅक्टर त्यांच्या नियमामध्ये बसणारं नाही आहे. कारण 30 क्विंटलचं ट्रॅक्टर जर त्यांनी 1580 प्रमाणे घेतलं, त्या ठिकाणी ग्रेडिंग करून त्यांनी जर समजा त्याच्यातला 30-40% माल रिजेक्टमध्ये काढला आणि तो शेतकऱ्याला परत करायचं म्हणतायत, तर अशा पद्धतीने जर विचार केला तर शेतकऱ्याला त्या ठिकाणी न परवडणार आहे. आणि हा जर कांदा त्यांना जो कांदा लागतोय तो कांदा निवडून आपण जर चांगल्या पद्धतीने त्यांच्या पद्धतीचा बनवला तर तो कांदा मिनिमम 2500 ते 3000 रुपयाच्या क्विंटल जायला पाहिजे, तर शेतकऱ्याला परवडेल. कारण 3 ट्रॅक्टरमधून त्याला 1 ट्रॅक्टर निवडायचा आहे. शेतकऱ्याकडे आज या अवकाळी पावसामुळे असेल, वातावरणामुळे असेल, कांदा हा काही इतक्या क्वालिटीचा नाही आहे. त्याने 3 ट्रॅक्टर जर घरून आणले तर त्याच्यात 1 ट्रॅक्टर त्यांच्या नियमामध्ये बसेल इतका माल ते काढू शकतात. आणि त्यामुळे कदाचित
ही शासनाला जर खरोखर नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर नाफेड, NCCF आणि CWC आणि सरकार यांनी एकंदरीत कुठेतरी ते शेतकऱ्याच्या दृष्टीने काहीतरी मार्ग निघेल अशा पद्धतीने विचार करावा, अन्यथा या ठिकाणी शेतकऱ्याचा काहीही फायदा होणार नाही. आपण एकीकडे जर आता बघितलं निलावामध्ये तर व्यापारीकडून 1600 रुपये प्रमाणे या ठिकाणी खरेदी झालेली आणि जो नाफेडचा भाव आहे तो 1580 पद्धतीने, याच्यामध्ये तफावत दिसून येते मोठ्या पद्धतीने. तर मग शेतकरी कशा पद्धतीने माल नाफेडवाल्यांना देते? नाफेडवाल्यांना माल देऊच शकत नाही शेतकरी. 1580 प्रमाणे जर नाफेडवाला घेत असेल तो 1580 प्रमाणे जो माल लागतो त्याला तो जर घ्यायचा असेल तो CWC ला मान्य पाहिजे. बरोबर. म्हणजे त्याला पण अडचणी आहेत. तो 1580 प्रमाणे जो नाफेडवाला माल घेणार आहे तो CWC ला मान्य आहे का, आणि जर 1580 प्रमाणे ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर ते शेतकऱ्याचा माल तसा आहे का हेही ते पाहणार आहेत. म्हणून सगळ्याच शेतकऱ्यांचा माल तसा नाहीये. प्रत्येक या मार्केटमध्ये आल्यानंतर आपण जर पाहिलं एका लाईनीमध्ये CWCच्या नियमामध्ये बसणारा क्वचित ट्रॅक्टर आढळतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळे त्यांचा भाव आणि मार्केटचा भाव याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. मित्र, या ठिकाणी जर आपण बघितलं तर आज शासनाच्या याच्यानुसार आज खरेदी होणार होती नाफेड मार्फत, परंतु या ठिकाणी आज सर्व शेतकऱ्यांची निराशा या ठिकाणी दिसून आलेली आहे. खरं तर आपण बघाल तर अनेक समस्यांमधून शेतकरी प्रचंड मेहनत करून कांदा पिकवला, पावसाने तो कांदा खराब केला. आज जर बघितलं तर खूप कमी लोकांकडे जो कांदा आहे तो आता खराब होण्याच्या स्थितीमध्ये आलेला आहे. आणि आजही जर बघितलं तर आज एका पद्धतीने शासनाने गाजर टांगला की काय असंच या ठिकाणी वातावरण निर्मिती शेतकऱ्यांमध्ये बघायला मिळते आहे. S9 न्यूजसाठी मी शरद पवार, चिंचवे. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.